श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अंगारकी चतुर्थी, सर्वात मोठा असा दिवस. आपल्या केंद्रामध्ये तर सांगितलेच आहे की आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना अथर्वशीष म्हणत 21 आवर्तन किंवा 11 आवर्तन करत अभिषेक करायचा आहे. तर पहिला दुधाने करून घ्यायचा आहे. ओम ग गणपते नमः असं म्हणत 5 वेळा अभिषेक कराय. ओम ग गणपते नमः, ओम ग गणपते नमः, ओम ग गणपते नमः, ओम ग गणपते नमः, ओम ग गणपते नमः. त्यानंतर आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे. तसंच ओम ग गणपते म्हणतच करायचा असतो अभिषेक. आणि सर्वांनी लक्षात ठेवा की या दिवशी गणपतींना जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता तेव्हा तुळशीपत्र ठेवायचं नाही. गणपतींना तुळशीपत्र ठेवलेलं नैवेद्य दाखवायचा नसतो. त्यानंतर आता माझ्याकडे गुलाबजल नाही आहे, त्यामुळे गुलाबजल वापरलं नाही. तर गुलाबजलनी पण धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर उच्च कोटीची सेवा असे गणपती अथर्वशीष आपल्याला पठण करायचे आहे. तर पहिला कोणती सेवा करत असताना नेहमी लक्षात ठेवा स्वामी स्तवन बोलायचं आहे. स्वामी स्तवन बोलल्यानंतर मग 41 पानावर गणपती अथर्वशीष आहे. तर त्यातलं ध्यान मंत्र नंतर शांती मंत्र म्हणायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की 21 आवर्तन किंवा 11 आवर्तन करत असाल तुम्ही, तर हे गणपती जो मूलमंत्र असतो नमस्ते गणपती ते कंटिन्यू वाचायचं असतं. तुम्ही ते वाचल्यानंतर मग तुम्ही एक वेळाच शेवटच्या 11 वेळेस फलश्रुती म्हणायची आहे. आणि जर प्रत्येकाला कंटिन्यू अभिषेक जमत नसेल त्याने एक ओवी झाली की अभिषेक करू शकता. आणि हे बघा फलश्रुती शेवट एकदम वाचायची आहे तुम्हाला, किंवा कंटिन्यू करू शकता. अभिषेक पत्र नसल्यास असं करा, अभिषेक पत्र असते अतिउत्तम. आणि खाली तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. अभिषेकला सुरुवात करताना सुरू करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणपती अथर्वशीष शांती. भद्रकर्णामी शून्याम देवां भद्र पिशे मास बियेजस्त्रासुरं दुष्ट वासोतन वेशं देवहितं यदावु. ओम स्वस्ति निंद वृद्ध शवा सुस्तिन पुष्प विश्ववेता स्वस्तिन साष्टी अरिष्ट नेमी स्वस्त ब्रह्मस्त धातु. ओम शांती शांती शांती. मूलमंत्र ओम नमस्ते गणपते त्वं प्रत्यक्ष तत्त्वमसि त्वं क्लीं कर्तासि त्वं क्लीं धर्तासि त्वं क्लीं हर्तासि त्वं सद्ब्रह्मासि त्वं साक्षा नित्य हृत्यवचनी सत्यवचनी अवतामां वक्तारं श्रोतारं धातारं धातारं अवनुचानवश्यं पश्चातात पुरस्तात अवधरातात दक्षिणातात चोतार्तात धरातात सर्वतोम पाहि पाहि समतात तवाडमस्य चिन्मय तो मानमय ब्रह्ममय तो सच्चिदानंद तुत्यसित प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानमय से सर्व जगतं तोय जयते सर्व जगतं तुत्तिष्ठित सर्व जगतं तोयलमेशितीत सर्व जगतं तोय प्रत्यतीत तो भूमिरापो नलो निलो नभत चत्वारि वाकपदानि तो गुणत्रयातीत तो देहत्रयातीत तो कालत्रयातीत तो मूलाधारसि तो नित्य तो शक्तित्वात्मक तो योगिने ध्येयनित्य तो ब्रह्मा तो विष्णुस्तो रुद्रस्तो मिद्रस्तो अग्निस्त वायसु सूर्यस्त चंद्रमास ब्रह्मरूपो स्वरूपं गणादिपुरमुच्चारे वनादिदन्तननुस्वार परतर अर्धदुस्त तारे रुद्रे तमनुस्वरूपंकार पूर्वरूप अकार मध्यम रूपानुस्वार छात्यरुत्तम बिंदुरुत्तम नाद संतानम सहित संधी सहिष गणेश विद्या गणकृष्णी चित्र गायत्री छंद गणपती देवता. ओम ग गणपते नमः. ओम एकदंताय मे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदंत च्युतहस्त पाशमुखशधारिण व्रतजस्त भीमान मुष्कोध्वज रक्तलंबोदर शूर्वकर्ण रक्तवास रक्तगंतालिप्तांग रक्तपुष्पे सुपिचित भक्तानुकंपन देवजोत्करमनुचितम आयुर्तुष्कृत पुरुषोत्तम एवध्यातीत नित्यसयुगिना युगिनावर. नमो वातपते नमो गणपते नमो प्रथमते नमस्तस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय शिवरदमुत्ते नमो नमः. इथपर्यंत अथर्वशीष असंच कंटिन्यू करायचं 21 आवर्तनं होईसपर्यंत. शीर्ष यदिते समृम भूया कल्पते सर्व सुख मेदते सर्व विघ्न बाधते पंच महापाप प्रमुचते. सायम दिवान दिवसकृत पाप नाशयत प्रातर ध्यान रात्रिकृत पाप नाशयती. सायं प्रात प्रयोजन अपविभवते सर्व ध्यान पाविघ्न भवते. धर्मात कामोक्षच वंदित इतम शिष्यान देहम यो योधी महोदया सती स पापी अनुभवती सहस्तवर्तनात यम यम कामोदिते तम तमन साधेत. अनेन गणपती विशजती स वामे भवती
भवती चतुर्थमनुश्रम जप्ती स विद्यावान भवती इत्यर्थवन वाक्यम ब्रह्मद्यावरं विद्यात न भवति कदाचन येते यो दुर्वाकरजति स वैष्णव पमो भवति यो लाजर्जति स वैष्णव भवति समेधावान भवति यो मोदक सहस्रणी असति स वांछित फलवाप्ते यो साध्य समर्थिते स सर्वलप्ते स सर्वलप्ते अष्टब्राह्मण्या सामग्रत्वे सूर्यवर्चस्वी भवते सूर्यग्रहिमानंद्या प्रतिमा सनंद वाजप्ता सिद्ध मंत्र भवति महाविद्या प्रमुचते महादोष प्रमुचते महापाप प्रमुचते स सर्वविंदवंती स सर्ववंदीवंतीय एव वेद इतुमशित. नंतर शेवटचा शांत्रमंत्र वाचायचे. ओम भद्रगणामी शून्यामध्ये मा बुद्ध पिष्यमा सभ्यस्तासिरंदुष्टवास तरुवेशम देव हितम यदावु. ओम स्वस्तिनिंदवृद्ध शवासुन पुष्यो विश्ववेदा स्वस्तिन साष्टी अरिष्टिनमे स्वस्तिन सुब्रह्मस धातु. ओम सोनावनत सोनभुनक्त सर्ववाहे करवावे तेजस्वी नावंदी सु मा विद्येश्वयं शांती शांती शांती. श्री गणपती तत्तरवशी संपूर्ण. त्यानंतर सर्वांनी आपल्या गणपतीला स्वच्छ पुसून घेऊन अष्टगंध अत्तर लावून त्याचं पंचोपचार पूजन करायचे आहे. त्यानंतर पुष्प ठेवायचं आहे. पुष्पम समर्पयामी पुष्पम समर्पयामी. त्यानंतर माळ असेल तर माळा घालायच्या आहे. दुर्वाही घालायच्या आहेत. माझ्याकडे दुर्वा नव्हत्या त्यामुळे दुर्वा नाही टाकली. त्यानंतर नैवेद्य लावायच्याकडनं उपवास असल्यामुळं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् असं 3 वेळा म्हणायचं. त्यानंतर ओम प्राणाय स्वम अपनाय स्वम व्यानाय स्वम उदानाय स्वम सन्मानाय स्वम ब्रह्मवें तत्त्वानि स्वाहा. नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी. आणि ते फुल स्वामींच्या चरणी गणपती चरणी व्हायचं आहे. आणि कोणी तुळशीपत्र ठेवायचं नाही, आवर्जून लक्षात ठेवा. आणि अशा आपली आज गणपती अंगारकी चतुर्थीनिमित्त पंचोपचारी गणपती बाप्पांची सेवा झालेली आहे. आणि सर्वांनी आपल्या घरातल्या लहान मुलांना गणपती स्तोत्र गणेश गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आहे. आणि सुंदर अशी सर्वांनी आज पूजा करायची आहे. संध्याकाळी आरती करा.